निवडणूक अर्ज सादर करण्यासाठीचा आज शेवटचा दिवस, त्यामुळे सीबीएस परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. पाहूया सविस्तर बातमी, कोणत्या मार्गाने ही वाहतूक वळवली जाणार आहे. नाशिक लोकसभेकरिता निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे. अंतिम मुदत असल्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्याभरातून अनेक इच्छुक पक्ष अपक्ष म्हणून उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उमेदवारांकडून मोठं शक्ती प्रदर्शन करत रॅली देखील काढण्यात येत असल्याने आज शहरातील सीबीएस सिग्नल, मेहर सिग्नल ते अशोक स्तंभ पर्यंत दोन्ही बाजूने वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आलाय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या मार्गावरील वाहतुकीस दोन्ही बाजूने सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात आलाय. मोडक सिग्नल कडून सीबीएस कडे जाणारी वाहतूक ही मोडक सिग्नल ते जलतरण तलाव सिग्नल मार्गे इतरत्र जाईल. सांगली बँक सिग्नल कडून मेहर सिग्नल कडे जाणारी वाहतूक ही शालीमार खडकाळी सिग्नल मार्गे इतरत्र जाईल. तर अशोक स्तंभाकडून मेहर सिग्नल कडे येणारी वाहतूक अशोक स्तंभ पुढे रविवार कारंजा मार्गे इतरत्र जाईल. तरी वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.